मान द्यावं लागते. पाटलाकडे येणं होत नाही आम्हाला. पण सामान्य मी याला अगोदर तिथं कसं आहे, भक्ताच्या भक्ताला जर आपण शरण गेलं तर देवाला फार आवडतं. सुदामदेव निघाले. सुदामदेवाला दिलेली जी काही भरजरी कपडे होते, भगवान म्हणतात, अरे सुदामा, ते कपडे वाटेमध्ये त्रास होईल तुला, चोरून गेले काढून घे. सुदामदेव म्हणाले, माझे कुठे आहेत? परत ती कपडे दिले. लक्ष्मी माता म्हणतात, काय देवा, एवढ्या कपड्यामध्ये काय पडलं होतं? सोन्याची नव्हे. भगवान म्हणतात, कसं आहे, मला तुम्हाला सगळ्यांना दाखवून द्यायचं, माझा भक्त कसा आहे, माझा मित्र कसा आहे. ज्यावेळेस मी त्याला कपडे दिले त्यावेळेस एक काय फार खुश नव्हता, वाह भरजरी कपडे मिळाले. आणि ज्यावेळेस मी काढून घेतो ना त्यावेळेस मनामध्ये दुःख नाही. अरे रे, सुख दुःख समान सकळ, दोन्ही प्रकारामध्ये तो सारखा राहतो. त्याला भक्त कोणी त्रास दिला तरी काही नाही, कोणी प्रेम केलं तर साधू पुरुषाचं लक्षण तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं. माझ्या भक्ताला मी द्यावंच असं काही नसतं. ते कपडे घेतले, परत तशीच घटना घडली. परत कसं झोप आली, परत गरुडाने परत घेऊन गेलं, गावाच्या जवळ नेऊन सोडलं. पाहता तर काय ती नगरी तशीच दिसायला लागली. कारण एका पोह्याच्या, मुठभर पोह्याच्या निमित्तानं परमात्मानं गाव सोनियाचं, सोन्याचं गाव देऊन टाकलं. सुदामदेव परत विचारतात, ही नगरी कोणती? त्यावेळेस तिथे लोक म्हणतात, ती सुदाम. सुदामदेवाला पुन्हा वाटलं का आपली थट्टा करतात, आपल्या नावानं कधी नगर झालं? गावाच्या वेशेला सगळेजण आले स्वागत करण्यासाठी, म्हणून हत्तीवरती मिरवणूक निघाली सुदामदेवाची. गाव सुंदर झालेलं आहे. निघाले रस्त्यातून, पाहतात इकडे तिकडे आपले झोपडं होतं, कुठे गेलं? लोकांना ते विचारायला लागले, अहो इथं झोपडी होती माझी, ते कुठे गेली? झोपडी राहिली नाही, तर तिथे एक महाल झाला. महालासमोर त्यांचीच धर्मपत्नी सुंदर औक्षणाचं ताट घेऊन आली. तेव्हा पटलं सुदामदेवाला, आणि सुदामदेवाला नगरी दिली. असं सुदाम चरित्र सुंदर असं वेगवेगळ्या कथा भगवंताची येतात. पुढे सुभद्रहरणाची कथा येते, वेदाने भगवंताची केलेली स्तुती येते. करत 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 असे स्कंद संपत. एकादश स्कंदामध्ये उद्धवाला भगवंताने खूप सुंदर ज्ञान दिलं, आणि त्या एकादश स्कंदाची कथा विस्तारपूर्वक आहे. पण आपली आता वेळ मर्यादेची होती, ती मर्यादेच्या पलीकडे गेलेली आहे. त्यामुळं मी आता जास्त लांबत नाही. एकादश द्वादश स्कंद सांगत 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 राजा परीक्षितीला शुकाचार्याने शेवटचा उपदेश केला. राजा, आता गेल्या 6 दिवसापासून तू सुंदर अशी कथा श्रवण करतोस, आणि त्या कथेमध्ये आता तू मुक्त होशील. शेवटचा उपदेश केला, आणि राजा परीक्षितीने शुकाचार्याचं विधिवत पूजन केलं. शुकाचार्य तिथून निघून गेले. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि नंतर एका अध्यायामध्ये पूर्ण भागवतामध्ये काय काय घटना घडलेल्या ते एका अध्यायामध्ये सांगितलेले आहे. आणि शेवटच्या अध्यायामध्ये या कलियुगामध्ये काय करावं ते सांगितलं. आणि मी आता आपल्या समोर 2 श्लोक म्हणतो, पाठीमागे सगळ्यांनी हात जोडून मानायचे पडतात. भवे भवे यथा भक्तिः, पादयोस्तव जायते, तथा कुरुष्व देवेश, नाथस्पन्नो यतः प्रभो, नाम संकीर्तनं यस्य, सर्वपापप्रणाशनं, प्रणामो
दुःखशमनम् प्रणामो दुःखशमनम् तन्नमामि हरिं परम् 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 तन्नमामि हरिं परम्। इति श्रीमद्भागवते महापुराणे वैयासिक्यामष्टादशसहस्रायां पारमहंससंहितायां द्वादशस्कन्धे त्रयोदशोऽध्यायः। त्वदीयवस्तु गोविन्दं तुभ्यमेव समर्पयेत् तेन त्वं ह्रियकमले रतिं मे यच्च शाश्वतीम्। आपल्याला जो आपला पालन करत असणारा परमात्मा